आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। गेल्या 8 दिवसांपूर्वी शहाजी जाधव ठाकूर, हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज जाधव, राजेंद्र जाधव, शामराव ढोकणे, संदीप जाधव, भीमाबाई तनपुरे, निलेश जाधव यांच्या मोटारींच्या केबलची चोरी झाली होती। शेतकरी बांधवांनी केबल्स पुन्हा टाकल्या, त्या परत काल रात्री चोरी झाल्या आहेत। माजी नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर यांनी राहुरी पोलीस स्टेशनला फोन करून सर्व कळवलं आहे। यावेळी ताबडतोब पोलीस कॉन्स्टेबल बडेदादा नवलेदादा यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि पंचनामा केलाय। पोलीस स्टेशनला रितसर लेखी तक्रार दाखल करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत। आधीच शेतमालाला कवडीमोल भाव आहे आणि त्यामध्ये अशा केबलच्या चोऱ्या होत आहेत। त्यामुळे केबल टाकायची म्हटली तरी देखील 5 ते 6 हजार रुपयांचा खर्च होतोय। त्यामुळे आता शेतकऱ्यांनी करायचं काय? सर्व शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत लवकरात लवकर चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता केली आहे। आमच्या या ठिकाणी येवल्या आखाड्यावर आमचे जवळजवळ 5-6 शेतकरी, भाऊसाहेब जाधव, संदीप जाधव, भागवत जाधव, त्याचबरोबर तनपुरे मावशी, शामराव ढोकणे तसेच अन्य शेतकरी यांच्या विहिरीच्या आणि बोरच्या केबली गेली 8 दिवसापूर्वी काढून तोडून नेल्या होत्या, कट करून नेल्या होत्या आणि त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्याची खास असं गांभीर्याने घेतलं नाही। त्याला आम्ही सांगितलं होतं पोलीस स्टेशनला तक्रार करा, पण त्यावेळेस ती केली नाही। गेली 8 दिवसानंतर पुन्हा आज या ठिकाणी आमच्या टाकलेल्या केबली पुन्हा चोरी गेलेल्या आहेत। कालही तनपुरे मावशींची केबल चोरी गेलेली आहेत, अन्य शेतकऱ्यांच्याही केबली चोरी गेलेल्या आहेत। या वारंवार या घटना आहेत। शेतकऱ्यांची सध्या परिस्थिती बिकट आहे, पिकाला भाव नाही, त्यात अशा जर दुर्घटना घडत असतील तर हे योग्य नाही। पोलिसांनी आम्ही आज या ठिकाणी पोलीस कंप्लेंट सर्व करणार आहोत। पोलिसांनी या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे, कारण हे चोर म्हणजे सराईत गुन्हेगार नसून एक भुरटे चोर आहे ती। कारण यांचं तांब्यावर प्रेम दिसतंय, कारण मध्यंतरी आखाड्यावर सुद्धा एक तांब्याचा बंब चोरी गेला होता आणि हे आज केबलीचे तुकडे चोरून नेतात। याचा अर्थ थोड्या पैशासाठी हे भुरटे चोर वारंवार असं जर करत असतील तर पोलिसांनी यांचा बंदोबस्त करा। जर आम्हाला सुद्धा जर चोर कळले तर आम्ही सुद्धा कायदा हातात घेऊन या चोरांचा बंदोबस्त, चोराला ठोकून काढल्याशिवाय आम्ही शेतकरी राहणार नाही। ही पोलिसांना मी सूचना करतो आणि नम्र आवाहन करतो की लवकरात लवकर या चोरांचा बंदोबस्त करावा, नाहीतर आम्ही पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। महेश दाने, C24 तास, राहुरी।